हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. आज दिनांक आहे 29/6/2026 आणि संध्याकाळचे 8 वाजायला आलेले आहेत. तर आपल्या वेबसाईट वरती जर आपण आलो तर सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंदाची बातमी बघायला मिळते. ज्या सर्व विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये अजिबात त्यांना ऍडमिशन मिळालं नव्हतं, कॉलेज अलॉटमेंट झालेली नव्हती, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, तसेच ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली होती आधीच्या राऊंड मध्ये पण त्यांना ते कॉलेज नको पाहिजे होतं, त्यांनी ते कॉलेज कॅन्सल केलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की सर्व विद्यार्थी आता स्पेशल राऊंड 1, ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड म्हणत आहोत आणि त्यालाच आपण राऊंड 4 पण म्हणतात बरं का, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. तसंच ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये चेंज करायचं असेल ते पार्ट 1 मध्ये चेंज करू शकणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या अर्जाचा भाग 2 आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 1 ते 10 कॉलेजेस टाकून तो लॉक करायचा आहे. ठीक आहे, ही सर्व प्रोसिजर विद्यार्थी करू शकणार आहेत. आज दुपारी 3 वाजल्यापासून 1 तारीख आहे, 1 तारीख म्हणजेच 1 जुलै 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना समजलं असावं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या राऊंड मध्ये पार्टिसिपेट कोण होऊ शकतं? ज्याही विद्यार्थ्यांना 11वी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स साठी, ते सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन ओपन आहे, रजिस्ट्रेशन करू शकतात. आधी त्यांनी डिप्लोमाला अप्लाय केला होता, तिकडलं त्यांना नको आहे, आता ते 11th ऍडमिशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, तर तेही नव्यानं पार्टिसिपेट करू शकतात, चेंजेस करू शकतात ज्यांना चेंज करायचंय, आणि पार्ट 2 भरू शकतात. ठीक आहे, आता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या राऊंड मध्ये आपण जो बघणार आहे स्पेशल राऊंड 1, या राऊंड मध्ये पूर्णपणे विद्यार्थ्यांना कुठलंही रिझर्वेशन आहे ते लागू पडणार नाही, रिझर्वेशन नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत, ज्यामध्ये असणार आहे पहिली म्हणजे विद्यार्थ्याला मार्क्स किती आहे म्हणजे गुणवत्ता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असणार आहे कॉलेजचा प्रिफरन्स काय दिलेला आहे त्यानं पार्ट 2 मध्ये, याच्यावरती त्याला अलॉटमेंट ही मिळणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे, या फॉर्म जर आपल्याला फिलअप करायचा असेल तर आपल्याला वेबसाईट वरती यायचंय. वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला लॉग इन करायचं आहे, लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आणि लॉग इन करून घ्यायचंय. अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून घेतला. आता याच्या पुढची काय प्रोसेस आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 मध्ये चेंज करायचं असेल, समजा पार्ट 1 मध्ये त्यांचं मेलचं फिमेल झालंय, फिमेलचं मेल झालेलं आहे, किंवा त्यांना आपला ऍड्रेस चेंज करायचा आहे, किंवा काही विद्यार्थ्यांचे जे काही डिटेल्स असतील, जसं की रिझर्वेशन डिटेल असेल किंवा काय असेल, तर तेही आपल्याला एडिट करू शकणार आहे. आता सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आता तुम्हाला सांगून देतो, ज्याही विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जेव्हा लॉग इन करणार आहे, लॉग इन केल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थी विचारताल की आता सर हा जो राऊंड आहे तो ओपन टू ऑल राऊंड आहे, मग या राऊंड मध्ये आम्हाला कास्टचे बेनिफिट मिळणार आहेत का, मग आम्ही कास्टच्या डिटेल आहेत त्या टाकायच्या आहेत का नाही. तर जे विद्यार्थी नव्यानं रजिस्ट्रेशन करो, किंवा जेही विद्यार्थी आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कुठल्याही विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे, ते रजिस्ट्रेशन आहे त्याला फक्त लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे, जसं तुम्ही मागच्या राऊंडला केलेलं आहे. पण ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाही त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं मी ऑलरेडी तुम्हाला आधीच्या जे काय व्हिडिओज आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे. ही सगळी माहिती फिलअप केली, आणि ही सगळी माहिती फिलअप केल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इन केलं. आता लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय केलं, डॅशबोर्ड वरती आला. डॅशबोर्ड वरती आल्यानंतर विद्यार्थ्याला जर चेंज करायचं असेल, ज्याही विद्यार्थ्यांना चेंज करायचं आहे पार्ट 1 मध्ये, तर ते पार्ट 1 मध्ये चेंज करू शकणार आहेत. आता त्याच्यानंतर पर्सनॅलिटी ऍड्रेस डिटेल चेंज करायचा, चेंज करू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कॅटेगरीज आणि रिझर्वेशन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रिझर्वेशन, आता हे तुम्हाला जी अलॉटमेंट मिळणार आहे या राऊंड मध्ये, जी तुम्हाला अलॉटमेंट या राऊंड मध्ये मिळणार आहे, ती फक्त 2 गोष्टीवरती मिळणार आहे, जसं की मगाशी सांगितलं मी तुम्हाला. तर पहिली गोष्ट आहे तुमचे मार्क्स किती आहेत, हे बघा तुमचे मार्क्स किती आहेत हे इम्पॉर्टंट आहे, आणि प्लस तुम्ही प्रिफरन्स काय देताय, हे 2 गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहेत. प्रिफरन्स जो म्हणजे पार्ट 2 मध्ये तुम्ही भाग 2 मध्ये भरणार आहे प्रिफरन्स, पण पार्ट 1 मध्ये चेंज करायचे असतील तर ते चेंज करू शकणार आहे. पण तुमची जी कॅटेगरी आहे, रिझर्वेशन आहे, तुमचं जे कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे त्याचे तुम्हाला बेनिफिट हे 100% मिळणार आहेत. फक्त तुम्हाला अलॉटमेंट होत असताना तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट नाहीत मिळणार आहे. जर काही विद्यार्थी हे स्पोर्ट्स मध्ये असतील, काही विद्यार्थ्यांचे वडील हे एक सर्व्हिसमॅन असतील, काही विद्यार्थ्यांचे वडील सध्या सर्व्हिसमॅन असतील, स्पोर्ट्समध्ये असतील काही विद्यार्थी, त्या सगळ्या गोष्टींचं रिझर्वेशन त्याला मिळणार नाही त्या विद्यार्थ्याला.
पण त्याचा फायदा त्याला ऍडमिशन घेतल्यानंतर होणार आहे. त्याचा फायदा फक्त मिळणार नाही त्याला कुठं, अलॉटमेंट होत असताना त्याला फायदा मिळणार नाही. पण अलॉटमेंट झाल्यानंतर, ऍडमिशन झाल्यानंतर त्याला सगळे जे बेनिफिट आहेत ते परत मिळणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, कॅटेगरीची माहिती, तुमची जी ओरिजिनल माहिती आहे ती सगळी इथं द्या. कॅटेगरीची माहिती भरली, त्याच्यानंतर तुम्हाला पार्ट 1 आहे तो काय करायचा आहे, पार्ट 1 तुम्हाला डिटेल्स, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स आहेत, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे आहे तेच भरावेच लागणार आहेत. मार्कशीट भरावं लागेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे स्पोर्ट्स हे सगळे तुमचे जे असतील ते आहे असं तुम्हाला सगळ्या रिझर्वेशन डिटेल्स भरायच्या तिथं. रिझर्वेशन डिटेल्स दिल्यामुळे फायदा आहे की तुम्हाला ऍडमिशन झाल्यानंतर त्याचे बेनिफिट मिळणार आहेत. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे त्याचे फायदे त्यांना ऍडमिशन झाल्यानंतर मिळणार आहेत, ना की अलॉटमेंट होत असताना. ठीक आहे, लॉक करून ठेवा फॉर्म. फॉर्म लॉक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याला पार्ट 2 भरायचा आहे. आता पार्ट 2 भरत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होत असला तरी होऊ द्या, पण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळते. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला पार्ट 2 भरायचा आहे. पार्ट 2 फिलअप करत असताना विद्यार्थ्यांना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. आपली FYJC ची ऍडमिशनची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे वॅकन्सी लिस्ट. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, आपल्या वॅकन्सी लिस्ट आहे जी आज प्रसिद्ध होणार होती, ती प्रसिद्ध झालेल्या वेबसाईटवरती ही जी वॅकन्सी लिस्ट आहे, जे विद्यार्थी कॉमर्सचे असतील त्यांनी कॉमर्सची बघा, ज्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलं त्यांनी सायन्सची बघा, आणि ज्यांना आर्ट्समध्ये पाहिजे त्यांनी आर्ट्सची लिस्ट आहे ते डाउनलोड करायची. आता आपण सायन्सची लिस्ट आहे ती ऑलरेडी डाउनलोड केली, आता तुमच्या स्क्रीनवरती दिसायला पाहिजे बघा, सायन्स वॅकन्सी डिटेल्स फॉर स्पेशल राऊंड 1. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा इथं आपण येतोय तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपले पूर्णपणे पहिल्यांदा ही फाईल डाउनलोड झाली तर ती तुम्ही एक्सेल मध्ये ओपन करा. एक्सेल मध्ये ओपन झाल्यानंतर बघा, आपल्याला काय बघायची, वॅकन्सी बघायची. तर आपल्याला जे पाहिजेत कॉलेजेस, त्या कॉलेजची लिस्ट पहिल्यांदा पेपरवरती तुम्ही लिहून काढली असेल, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, लिस्ट लिहून काढायचं पेपरवरती, आणि लिस्ट लिहून काढल्यानंतर तुम्हाला ते कॉलेजचं नाव शोधायचं आहे इथं. तर कॉलेजचं नाव तुम्ही कसं शोधणार, तर बघा, आपल्याला पहिल्यांदा स्ट्रीम आहे, सगळीकडे सायन्सच असणार आहे, आपल्याला मीडियम चूज करायचंय. तर पहिल्यांदा फिल्टर लावून घ्या, फिल्टर लावून घ्या. फिल्टर लावायचे, फिल्टरला बघा A to Z फिल्टर लावून घेतले. फिल्टर लावल्यानंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे. आपलं कुठलं मीडियम आहे, आपल्याला मीडियम पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. मीडियम सिलेक्ट करून घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला स्टेटस सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपल्या कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे. आता सगळेच आपल्याला समजा यातलं आता हे राहू द्या, अशीच आहे राहू द्या. त्याच्यानंतर आपल्याला रिजन सिलेक्ट करायचा आहे आपला, याच्यातला रिजन तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आपण कोल्हापूर रिजन सिलेक्ट करूया. आता कोल्हापूर रिजन सिलेक्ट केल्यानंतर कोल्हापुरातले सगळे कॉलेजेस आले. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये परत चला डिस्ट्रिक्टमध्ये, कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे कोल्हापूर रिजन मध्ये आपल्याला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला फक्त कोल्हापूरची माहिती बघायची आहे. आपल्याला परत तालुका ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला तालुका कुठला पाहिजे, कोल्हापूर पाहिजे, सिलेक्ट करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही त्या कॉलेजची वॅकन्सी बघू शकणार आहे, मी सांगतोय तसं. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट केलं. आता त्याच्यानंतर तुम्हाला युडायस वगैरे काय बघायची गरज नाही, डायरेक्ट कॉलेजवरती या. कॉलेजवरती आल्यानंतर विविध कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळते. एवढे सगळे कॉलेजची तुम्हाला वॅकन्सी इथं बघायला मिळणार आहे. तर ह्यातलं जे हे सिलेक्ट ऑल आहे त्याला अनचेक करा, आणि आपल्याला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचं इथं नाव सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. त्या कॉलेजची फक्त वॅकन्सी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. राऊंड 3 ची ऍडमिशन झाल्यानंतर आपल्याला इथं कुठं सगळं हे काहीच बघायला मिळणार नाही बघा. हे का बघायला मिळणार नाही सांगा, कारण आपल्याला कुठल्याही विद्यार्थ्याला कास्टच्या बेसिसवरती ऍडमिशन आता मिळणार नाही इथून पुढं. त्याला पूर्णपणे इथून पुढे जे राऊंड होणार आहेत त्याला ऍडमिशन मिळणार आहे कितीला, कशावरती, पूर्णपणे त्याच्या मार्क्सवरती. बघा, आपल्याला जे वॅकन्सी आहे ते इथं बघायला मिळते. तर बघा, रिमेनिंग सीट्स किती आहेत बघा, 158 सीट्स आहेत ज्या आपल्याला न्यू कॉलेजला बघायला मिळतात, न्यू कॉलेजवरती बघायला मिळतात. तर वॅकन्सी किती आहे बघा, इथं 158 जागा शिल्लक आहेत. ठीक आहे, त्यातल्या ज्या 24 जागा आहेत त्या 24 जागा आहेत ते इन हाऊसला आहेत, इथं बघायला मिळते. 158 आणि 24 बरोबर 182 ची बेरीज लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हे जे तुम्हाला बघायला मिळत आहे, आता हे पूर्णपणे बघा, इथं आपल्याला इथून तुम्ही गोष्टी सिलेक्ट करू शकता. बघा, हे सेल्फ फायनान्स आहे, सेल्फ फायनान्स. त्याच्यानंतर पार्शियल एडेडचं इथं तुम्हाला बघायला मिळते, आणि एडेडचं इथं बघायला मिळते. तर हे एडेडचं जे आहे त्याचं जर आपल्याला वॅकन्सी बघायची झाली तर इझिली तुम्ही वॅकन्सी बघू शकताय. 88 वॅकन्सी आहे आपल्याला रिमेनिंग सीट साठी.
आणि 11 व्हॅकन्सी आपल्याला मॅनेजमेंट मध्ये बघायला मिळते आणि इन हाऊस मध्ये आपल्याला 8 व्हॅकन्सी बघायला मिळते. आणि इथं बघा वरती आपल्याला जे काय सेल्फ फायनान्स राहिलेला आहे, सेल्फ फायनान्स वरती सेल्फ फायनान्स त्याच्यासाठी व्हॅकन्सी आपल्याला 158 आणि मॅनेजमेंट मधनं अशा प्रकारे तुम्ही व्हॅकन्सी पूर्ण बघू शकताय. पहिलं काम झालं तुमची व्हॅकन्सी आहे का नाही. आता दुसरं काम आहे तुम्हाला कट ऑफ बघायचं आहे. तर कट ऑफ बघायचं आहे आपल्या वेबसाईट वरती परत या, कट ऑफला क्लिक करा. कट ऑफ लिस्टला क्लिक केल्यानंतर 26-27 राऊंड 3 चा कट ऑफ आहे, ऑलरेडी डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला त्या कॉलेजचा आता कट ऑफ बघायचा आहे. आता तुम्हाला कळाले कट ऑफ, जर आपण कट ऑफ ओपन केला, कट ऑफ ओपन झाल्यानंतर परत सेम काम करायचं आपल्याला. परत सगळे फिल्टर लावायचे, ठीक आहे, परत सगळे फिल्टर लावायचे. सगळे फिल्टर लावून घेतले आहे असं. आणि आपल्याला आपल्या कॉलेजचा कट ऑफ बघायचा आहे. तर आपण कसा बघायचा मी तुम्हाला मागे सांगितलंय. आपल्याला हा कट ऑफ बघायचा, ही सगळी कॉलेजची नाव आहे ती. आपल्याला सगळं कॉलेजचं ना, आपल्याला फक्त द न्यू कॉलेजचा द आपल्याला इथं काय करू शकतो इझिली आपण इथून द न्यू COLLEG आपल्या कॉलेजचं नाव टाकून घेतलं. आपल्याला फक्त त्याच कॉलेजचा कट ऑफ किती लागला होता. आता हे सगळं बघत बसू नका, हे बघू नका, हे एवढं बघू नका, हे बघायची काहीच गरज नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त जनरलचा कट ऑफ बघायचा आहे, ठीक आहे. जनरलचा हो का, इथं बघा एडेड साठी, पण हे मराठी आहे, मराठी आहे, तुम्हाला पाहिजे इंग्लिश. मीडियम पण सिलेक्ट करा बरं का, मीडियम पण सिलेक्ट करा. मीडियम सिलेक्ट झालं आणि अशा प्रकारे तुमचं सेल्फ फायनान्स साठी रिमेनिंग सीट साठी बघा किती लागलेला आहे. हे फक्त कॉलम बघा, जनरलचा कट ऑफ बघा किती लागलेला, कट ऑफ 424 लागलेला आहे. त्याच्यानंतर पार्शली एडेड साठी किती लागला आहे बघा, पार्शली एडेड साठी लागलेला आहे 450 आणि एडेड साठी किती कट ऑफ लागलेला आहे बघा, 450 कट ऑफ लागलेला आहे. राऊंड 3 साठी कट ऑफ लागलेला होता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्या खाली थोडेसे मार्क आहेत, मग ज्याही विद्यार्थ्यांना एडेड मध्ये ऍडमिशन पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला 430 मार्क्स आहेत, तर तो विद्यार्थी या न्यू कॉलेजला अप्लाय करेल, जेणेकरून त्याला ऍडमिशन मिळण्याचं, अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस वाढेल. अशा प्रकारे दोन खूप इम्पॉर्टंट असे मी जे लिस्ट सांगितलं, एक आहे व्हॅकन्सी लिस्ट आणि एक आहे कट ऑफ लिस्ट. व्हॅकन्सी लिस्टची व्हॅकन्सी माहित झाली, कट ऑफ लिस्टची कट ऑफ माहित झाला. आणि अशा प्रकारे आपण काय करायचं, परत आपल्याकडे यायचं आहे आणि आपण जिथं चालू केलं होतं तिथं आपण या. बघा तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, तुम्हाला माग पण सांगितलं होतं, आता पण सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला कॅप मधून सॉरी स्पेशल राऊंड 1 साठी पण अप्लाय करता येईल. स्पेशल राऊंड 1 साठी अप्लाय तुम्हाला कोटामध्ये पण अप्लाय करता येते. बघा कोटामध्ये विद्यार्थी त्यांच्यासाठी पण परतच्याला काय झालेलं आहे, हा स्पेशल राऊंड ओपन झालेला आहे. कोटामधील विद्यार्थी घ्यायचे असेल तर तुम्ही कोटामध्ये पण आणि घेऊ शकता ऍडमिशन. मी तुम्हाला दाखवलं होतं, हे बघा इथं तुम्ही बघू शकताय. मॅनेजमेंट साठी काही सीट शिल्लक आहे त्या आणि काही सीट आहेत त्या इन हाऊस मध्ये पण शिल्लक आहे त्या. म्हणजे तुम्ही मॅनेजमेंट आणि इन हाऊस मधून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तसं मायनॉरिटीचं कॉलेज असेल तर मायनॉरिटीच्या जागा दिसतील की शिल्लक. म्हणजे तुम्ही कोटावाले विद्यार्थी पण इथं अप्लाय करणार आहेत. आता तुम्हाला तुमचं स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे. बघा ह्याच्या आधी तुमची काय पण स्ट्रीम असू द्या, तुम्हाला बदलायची आहे स्ट्रीम. तुम्हाला आर्टचं कॉमर्स करायचंय, कॉमर्सचं सायन्स, सायन्सचं कॉमर्स, कॉमर्सचं आर्ट्स करायचंय. सगळे तुम्ही स्ट्रीम चेंज करू शकणार आहे, सगळ्यासाठी ओपन आहे ते. त्याच्यानंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे मीडियम, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि तुमच्या एरियाचं हे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला कॉलेजची नावं येतील आणि तुम्हाला अशा प्रकारे कॉलेजची नावं टाकायची आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे कॉलेजची अशी कॉलेजची लिस्ट काढलेली आहे जी कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत. आणि साधारणतः सांगतो तुम्हाला 5 ते 6 कॉलेजेस टाकून घ्या, 5 ते 6 कॉलेजेस टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मिळेल. तुमच्या एरियामधले घराच्या जवळचे त्याची गुणवत्ता बघून तुम्हाला त्या कॉलेजची लिस्ट अशा प्रकारे बनवायची आहे. 1 नंबरला तेच कॉलेज टाका जे तुम्हाला 1 नंबरला पाहिजे. त्याच्यानंतर 2 नंबरचा कॉलेज, 3 नंबरचा कॉलेज, अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची सगळी माहिती फिलअप करायची आहे. ते कॉलेजेस सगळे ऍड करून झाले की इथं तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं राहत आहे की त्यांनी लॉक करायचं विसरतायत. त्यांनी परत काय करायचं, लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक करायचं. आता स्ट्रीम आणि मीडियम सिलेक्ट झालं, ज्युनियर कॉलेज सिलेक्ट केलं, लॉक ऍप्लिकेशन करून ठेवा. फॉर्म ऍप्लिकेशन लॉक करायचं आहे, इथून लॉक करायचं आहे, ठीक आहे. इथं लॉक नसेल तर इनकम्प्लीट दिसेल. मग इथून लॉक केलं की तुम्ही पार्टिसिपेट झाला स्पेशल राऊंड 1 साठी. आता ज्याही विद्यार्थ्यांना इथून लॉक झालं का नाही, इथून लॉक झालं ना, तर ज्याही विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 1 साठी भरायचं आहे, म्हणजे इकडं नॉर्मल प्रोसेस साठी, त्यांनी इथं लॉक करा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्यांनी ज्यांना इन हाऊस मध्ये भरायचं त्यांनी इन हाऊस कडे जावा. त्यांना इकडे काय जायचं बघा, इथं कोटा चॉईसेस पार्ट 2 मध्ये जायचंय कोटामध्ये. आणि कोटा चॉईसेस पार्ट 2 मध्ये आला की परत सेम प्रोसिजर करायची. जे पाहिजे ते कॉलेज तुम्ही इन हाऊस साठी कॉलेज टाका. तुम्हाला त्याच्यानंतर मायनॉरिटी टाकायचं मायनॉरिटी टाका.
त्याच्यानंतर मॅनेजमेंटला विद्यार्थी असतील ते मॅनेजमेंटचे टाकतील आणि तेही तुम्हाला सेव्ह करायचं आहे, सेव्ह करून ठेवायचं आहे आणि आपोआप तुम्ही त्यासाठी दोन्हीकडे काय होणार, तुम्ही पूर्णपणे त्या दोन्ही कॉलेजसाठी तुम्ही त्या दोन्ही साठी कोटासाठी आणि नॉर्मल साठी तुम्ही अप्लाय झालेला असणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही हा अप्लाय केला तर 100% तुम्हाला स्पेशल राऊंड मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण तुम्हाला पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, अलॉटमेंट होत असताना तुम्हाला रिझर्वेशनचे फायदे नाही मिळणार, पण अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्हाला रिझर्वेशनचे फायदे मिळणार आहेत. त्यामुळे रिझर्वेशन डिटेल्स आहेत ते आपले व्यवस्थित टाकून घ्या. आय होप सगळ्यांना व्यवस्थित माहिती मिळालेली आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तर तुम्हाला काय डाऊट्स असतील तर वायटी कॉमेंट्स मध्ये आपलं कॉमेंट करा, त्याच्यावरती मी उत्तर देत असतो. तसंच आपल्याला काय अजून डाऊट्स असतील तर तुम्ही इन्स्टाला पण रीच आउट करू शकताय. इन्स्टाचे जे काही लिंक आहे ते खाली दिलेलीच आहे, त्याच्यावर जाऊन फॉलो करा, तिथं उत्तर मी देत असतो तुमच्या प्रश्नांचे. ठीक आहे, बाय बाय.